नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्याला जर गणपती बाप्पांची कृपा आपल्याला हवी असेल किंवा जर गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यात चमत्कार व्हावे असं वाटत असेल तर ह्या सगळ्यात चांगला मार्ग ह्यासाठी म्हणजे गणेश अथर्वशीर्ष. हे अथर्वशीर्ष इतकं उपयुक्त, इतकं शक्तिकारक आणि विविध गुणांनी आणि शक्तींनी भरलेलं असं आहे. हे अथर्वशीर्ष हे अथर्व वेदामधलं एक उपनिषद आहे आणि ते गणक ऋषींनी रचलं आहे. त्याच्यामध्ये इतक्या सुंदर श्लोक आहेत आणि इतकं म्हणजे त्याचा फायदा आहे की आपण मनुष्य तर तोंडाने सांगू शकत नाही, इतके त्याचे फायदे आहेत. लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद अथर्वशीर्षामध्ये आहे. तर अथर्वशीर्ष म्हणजे काय? तर थर्व म्हणजे चंचलता आणि अथर्व म्हणजे स्थिर. अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे डोकं. तर स्थिर डोकं म्हणजे चित्त, स्थिर चित्त, आपलं माइंड शांत करण्याचं किंवा आपलं डोकं शांत करण्याचं काम हे अथर्वशीर्ष करतं किंवा ताकदवान आपलं चित्त असं आपण म्हणू शकतो. तर ते आपल्या अथर्वशीर्षाने आपण आपलं चित्त खूप मजबूत बनवू शकतो आपण. तर आपण ते कसं वाचलं पाहिजे? तर एकदा आपण वाचून घ्यायचं अथर्वशीर्ष आणि त्याच्यानंतर फलश्रुती वाचायची. हे 1 वेळा झालं. पण जर आपल्याला आवर्तनं करायची असतील तर आपण 21 वेळा अथर्वशीर्ष वाचा. कुठंपर्यंत? वरदमूर्तये नमो नमः पर्यंत. आणि त्याच्यानंतर अथर्वशीर्ष फलश्रुती म्हणा आणि वरचा शांती मंत्र एकदाच म्हटला तरी चालतो. तर असा जर पाठ आपण चतुर्थीपासून सुरू करून 6 महिने जर आपण हा पाठ केला, रोज 21 आवर्तनं केली तर आपल्याला अनेक सिद्धी मिळतात. आपल्या वाणीमध्ये सुधारणा होते, आपलं वाक्चातुर्य वाढतं. तसंच जर आपण ग्रहण काळामध्ये किंवा एखाद्या नदीकाठी बसून किंवा सिद्ध गणपती म्हणजे अष्टविनायक वगैरे अशा गणपतींच्या समोर बसून जर आपण अथर्वशीर्ष 1000 वेळा वाचलं तर आपल्या मनोवांछित इच्छा म्हणजे आपण जे तोंडातून बोलू ते आपण पूर्ण आपलं होऊ शकतं. इतकं ते पॉवरफुल स्तोत्र आहे. तर त्याचप्रमाणे आपण जर 8 ब्राह्मणांना जर हे अथर्वशीर्ष शिकवलं, म्हणायला लावलं तर आपण सूर्यासारखं तेजस्वी होऊ शकतो. आणि जर मुलांना आपण हे लहानपणापासून जर शिकवलं तर त्यांची वाणी शुद्ध होते, त्यांचे उच्चार स्पष्ट होतात आणि ते एकदा वाचलेलं ग्रहण करणारा व्यक्ती अशी मुलं आपली होतात. म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या करिअरसाठी अत्यंत फायदेशीर हे अथर्वशीर्ष आहे. तर आपण ह्याचं चतुर्थीपासून सुरुवात करून आपण 6 महिने हे वाचलं पाहिजे. तर हे वाचताना आपण रोज नाही शक्य, पण दर बुधवारी किंवा मंगळवारी आपण मोदकांचा नैवेद्य दाखवला पाहिजे. नाही शक्य झालं तर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. पण बाप्पांना दुर्वा मात्र नक्की अर्पण करा, लाल फूल पण नक्की अर्पण करा. त्याचबरोबर आपण आसन एकच घेतलं पाहिजे. अथर्वशीर्ष बोलण्याची वेळसुद्धा आपण निश्चित केली पाहिजे. तीच वेळ ठरवली पाहिजे आणि त्याच वेळी म्हटलं पाहिजे. त्याचबरोबर अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार स्पष्ट पाहिजेत आणि आपली नीतिमत्ता आपली चांगली पाहिजे आणि विश्वास पाहिजे गणपती बाप्पांवर. अशक्यसुद्धा आपल्याला गोष्टी आपण गणपती बाप्पाकडून त्या मिळवू शकतो. जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळू शकतं. तर हा पाठ तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नमस्कार.